लेट्स गो बॉयज. आता आपण चाललोय कोपर करण्याला, जरा फिरायला. चला, आजचा ब्लॉग हा कोपर करण्याचा असेल, आपण जाऊन येऊ. लेट्स गो भावांनो, जाऊया आता आपण गाडी घेऊन. हे रोजचाच एरिया, याला काय बघण्यामध्ये अर्थ नाही आता आपल्याला. रोजच तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यामध्ये काय उपयोग नाही. आता आपण मला कोपर करण्याची इन्फॉर्मेशन देणार आहोत. बघत बघत जाऊ. हे आमचं रोजचाच एरिया. नवीन एरियामध्ये काय ते नवीन असा पाहिजे ना आपल्याला पण. जर का जमलं तर मी पुढच्या महिन्यामध्ये नेपाळला जायचा विचार चालला. जर जमलं तर, आपला काय एवढं फिक्स नाही. आता परत बोलताल हे तुम्ही जाणार होता नेपाळला, तुम्ही गेला नाहीत. अजून काय कन्फर्मेशन नाही आहे. नव्हतं दुकानाला ते तिसरी पण जगा वेगळी जायची. मला पण बघतो ते बघायला चालू. आणि आजचा ब्लॉग असणार आहे जाम मोठा, इंटरेस्टिंग तर काय बोलू शकत नाही, पण इंटरेस्ट निर्माण करावा लागतो माणसाला. आपण करणार आहोत. लकी गाडी. आजचा दिवस मला वाटतं चांगला झाला. आला आलाच गाडी दिसते. बोल ना आधी. हां, हो येणार आहे. हायवेला आहे, हायवेला भेटू आता. तुला कुठे भेटेल? ठीक आहे, चालेल. तुला कॉल करतो तेव्हा. एक कॉल आला होता भावांना आपल्या दोस्ताचा, त्याला घेऊन जायचं जरा बाहेर आपल्याला आज. त्याला घेऊन जायचं बोलल्यानंतर तर डोक्याला शॉर्ट आहेत. आता आपण जाणार आहोत महाराजांच्या जयंतीला 19 तारखेला. 17 वेग आहे, उद्या 18. परवा वर्षी आपण महाराजांच्या गडावरती पण जाणार आहोत. तर महाराजांच्या गडाचा ब्लॉग बघायसाठी विसरू नका. आज तुम्हाला एक साथ 2 ब्लॉग बघायला भेटतील ॲट द सेम टाइम. असे रायडर आहेत ना हे, आता पण गाड्या घालते ते. दिल्लीला जावं लागेल नेपाळला जायसाठी. आणि तिथून पुढे मग पुढे काठमांडूसाठी वगैरे गाड्या बघायला लागतील मला नेपाळमध्ये बसून. आणि भावानं सॉरी, मी अजून फ्रेश नाही झालो. असा कुठून ब्लॉग बनवते आज मी, त्यामध्ये मला खेद असावा. सो आता राईडचा एन्जॉय घ्या. कोपरकडे पोहोचलो नाही, आता आपण जस्ट इथे पोहोचलो.
आलो आहे साईबाबाच्या इथे. मला 2 मिनटं थांबा, चाललो तिथे, जस्ट वेट. हे तर तुम्हाला माहीत असेल, सगळ्या एरिया दाखवण्यामध्ये काय मजा नाही आपल्याला. ब्लॉग थोडा मोठा होऊ शकतो आजचा, असं मला डाऊट येतोय. आपण ब्लॉगला शॉर्ट टर्ममध्ये उडवायचा प्रयत्न करू. त्यानंतर माझा विचार चालला आहे भूटानला पण जायचा. तिथून मी भूटानला पण जायचा प्रयत्न करेन. झालं सक्सेसफुल तर झालं, नाही झालं तर नाही झालं, त्याच काय मोठी गोष्ट. ट्राय बट डोंट क्राय. हा आपला वसूल आहे आणि वसुलानुसार आपण चालणार आहोत. हो बिग न्यू इयर go still here. जास्त वेळ नाही, मला पुढे जरा कामं पण आहेत, त्यामुळे आज आपण जरा स्पीडमध्ये ब्लॉग शूट करतो. त्याबद्दल मला माफी असावी भावांना. हे काय बघण्यासारखा एरिया नाही, आता आजचं डेव्हलपमेंट झालं नाही. अजून 5 वर्षात आपण इथे वापस एक व्हिडिओ बनवू तेव्हा बघा. आपल्या व्हिडिओमध्ये सगळं काय पूर्ण आहे. आपण गाडी कशी चालवतो, कशी काय ते. चांगलं वाटतं पण रस्त्यावर हायली फ्लेमेबल. मागच उभं राहू आपण ह्याच्यात. अरे काका चला. मला तो काकाचा मूड नाही, त्याला इथून बाजूनच गाडी टाकावी लागणार आहे. अरे हो चला लवकर.
पोलिसांची गाडी गेली, त्यांच्यासमोर पण ब्लॉक शूट. काही रोकटोक नाही, आमच्या इंडियात तसं आहे, विदाउट रोकटोकवाला. आणि वेलकम टू कोपरखैरना. कोपरखैरना तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि सध्या आता आपण कोपरखैरण्याच्या अशा सुंदर अशा जमिनीवरती गाडी चालवत, धुरळे काय उडवतात या डोळ्यात जायला लागेल सगळी धूळ. असं तर काय जे आहे त्याला समोर जावं लागेल, व्हिडिओ शूट चालूच ठेवावं लागेल. आणि मला सांगायची गोष्ट म्हणजे रॅपिडो मी पण मारायचो रॅपिडो, आज पण मारलं रॅपिडो. साईड बिझनेस करावा लागतो माणसाला, प्रमोशन नाही करत आहे कुणाचं, डोंट वरी. कोपरखैरण्याचं स्वागत पुन्हा एकदा. हा आहे कोपरखैरण्याचा एरिया. रस्ते पण डेंजर दिसले, तशी माणसं पण डेंजरच आहेत, त्यात काय वाद नाही. कोपरखैरण्याच्या गल्ल्या गल्ल्याचं तुम्हाला घेऊन जातो आता मी. थोडंफार फिरलो आहे, जास्त नाही, कारण की माझा क्लास तिथं होता, तर पोरांच फिरलो आहे क्लास सुटल्यानंतर असा. पण जास्त नाही फिरलो आपण, त्यामुळे थोडंफार माहीत आहे, जास्त काय माहीत नाही. सो बेटर दॅन आपण थोडंफारच फिरू. मग वापस असं एक ब्लॉग येईल, तो स्टेशन साईडचा असेल. म्हणजे 2 पार्ट पडतात, तर मला 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनावं लागतील. आणि वाशिला 3 पार्ट पडतात, तर 3 पार्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ येतील त्याचे. गाड्या येताना भेटताना बघू शकता. आता इथला सगळ्यात सुंदर आणि पॉश एरियामध्ये आपण आलो आहोत. तुमचं वापस येतं स्वागत पॉश एरियामध्ये कोपरखैरण्याच्या. तिथून पॉश एरिया चालू झाला. ना किटकिट, ना शिवीगाळी, ना काय ना काय. बघू शकता असं सुंदर अशी घरं इथली. मधुबन म्हणून एक मोठ्या लोकांचा एरिया. आयला लय मोठं कॉलेज येतं. आणि अशा प्रकारे आपण वापस घरी पण जाणार आहोत.
ते बंद झालं असेल. किती वाजले? 11:30 वाजले. बंद झालं. 11ला बंद होतं. पण बंदवाला तुम्हाला व्ह्यू देतो मी. आलात काही इकडे मस्त आहे की या वॉकिंग वगैरे करायला. हे पण काय टॉयलेट आहे वाटतं. टॉयलेट एवढं भारी. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. वा समोर बघू शकतो तुम्हाला दिसल. व्हिडिओत नाही दिसत. आणून हे गार्डन आहे. संध्याकाळी येईल मी नंतरच्या वेळेस. आतमध्ये जाम भारी आहे. बारक्या बारक्या पोरांना खेळण्यासारखी जागा आहे ती. लोक अशी गाडी धुताना दुसऱ्याला इथून घरी जावं. आपल्या इंडियामध्ये ब्लॉगर लोकांना असं बघतात जसं काय नाही. तर आम्ही काय मोठं पाप केलं रे भेंडी. चलो एवढा बस. आता अजून एक मला ब्लॉग शूट करायचा. सो जास्त पुढे मी जात नाही. नेक्स्टवाला व्हिडिओ तुम्हाला हे पूर्ण दाखवेल. अधिकडचा पण एरिया कवर करेल. आता ज्या रस्त्यावर त्या रस्त्याने रिवर्स जाऊ. आजचे दिवस समजून जावं भावांनो. एक एक व्हिडिओ एक एक व्ह्यूज माझ्यासाठी सध्या इम्पॉर्टंट आहे. सो मी इथूनच गाडी रिवर्स घेतो आहे. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आय एम एक्सट्रीमली सॉरी. मला माहिती आहे मला अजून पण व्हिडिओ बनवायचं नॉलेज नाही आहे. समजू शकता तुम्ही पण. नवीन ब्लॉगरचा इश्यू. गाडीचा थांबतून आवाज मला सहन होत नाही ते कानाला. गाडीचे नक्की वापर चालू आहे. गाडी बदलावं लागलं तर मला स्वतःला बदलावं लागेल. दोघांपैकी एक काहीतरी बदलावं लागेल. डोळ्यात काहीतरी गेलं. शेट झालं. डोळ्यातलं गेलं मी काढलं. अरे अरे जाऊ द्या भावाला. मी इकडं नंतरच्या पुढच्या ब्लॉगमध्ये शूट करून तुम्हाला दाखवेल. करण्यामध्ये तुमचं वापस स्वागत आहे. हा गावठाणचा एरिया. पॉश एरियापेक्षा हा एरिया जास्त चांगला वाटतो कारण की इथे लोक एकमेकाला समजून घेतात.
तुम्हाला एक सांगायचं विसरलो, तिथला एक तळा आहे मोठावाला यार, व्हिडिओ मी माझ्याशी पण दाखवायला विसरलो. आय एम सॉरी. सगळी गाडी जातात लोक लयच मॅड काका थांबा, अंगावरती असाल. समोर तलाव आलेला आहे. तलाव रात्रीचं लय भारी दिसतं. रात्रीचं शूट करून तुम्हाला दाखवेल मी. कॅमेरा मी कसं असेल ते मला नाही माहीत, पण दाखवेल तुम्हाला मी. उद्या किंवा परवाशी येईल ना मी, तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. आणि हां भावांनो, इथं 10-12 दिवसांनी माझा पासपोर्ट पण येईल, तो पण तुम्हाला मी दाखवतो. माझ्या इंस्टाग्रामला या, मी सगळं का तुम्हाला शो करतो. कारण की यूट्यूबला अलाउड नाही आहे. सो दॅट्स वाय मी काही पॉलिसीनुसार तुम्हाला ती गोष्ट दाखवू शकत नाही यूट्यूबला. माझ्या इंस्टाग्राम चॅनलला या, मी तुम्हाला इंस्टाग्राम चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मी जॉईन व्हा, फॉलो करा, तुम्हाला त्यावरती सगळ्या काही अपडेट येतील. आता मी तुम्हाला कोपरखेरणा आणि घनसोलीचा बॉर्डर दाखवणार आहोत. काका मामा उभे आहेत का आमचे. घनसोली आणि कोपरखेरणाचा बॉर्डर. आता आपण आलो आहोत बस घनसोलीमध्ये. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भावांनो. आपली घनसोली, मालकी हक्काची घनसोली.